आम्ही आहोत सध्या धारावीच्या पारजीचाळमध्ये सुशील शिक्षण संस्थेच्या वतीने हे आपण बघू शकता जी मूर्तीची स्थापना केलेली आहे. हे 58 वर्ष झाले या मूर्तीची स्थापना करून. हे मंडळाचे संस्थापक माधव वटकर साहेबांनी जी सुरुवात केली 58 वर्ष अगोदर, ती परंपरा आज पण सध्या धारावीत यांचे जे आजचे अध्यक्ष ॲडव्होकेट मनीष माधव वटकर आहेत, त्यांनी ही परंपरा आज पण जपून ठेवली. आपण विचारूया या मंडळाचे केलेले कार्य आणि आत्तापर्यंत जे सांभाळून ठेवलेत. माननीय ॲडव्होकेट मनीष वटकर साहेब आपल्याबरोबर आहेत, त्यांना विचारूया. माधव वटकर साहेबांनी जी सुरुवात केली ती परंपरा आजपर्यंत आपण पालन करत आहे, कसे वाटतं? खूप छान वाटतं. आणि जी वडिलांनी परंपरा चालू ठेवली सामाजिक कार्याची, ते कार्य आम्ही सतत चालू ठेवलेलं आहे. प्रत्येक वर्षी आम्ही रक्तदान शिबिर, मोफत डोळे तपासणी असे विविध सामाजिक आणि शैक्षणिक कार्यक्रम घेत असतो. कोविडमध्ये सुद्धा, कोविडच्या काळामध्ये 2,500 लोकांना मोफत लसीकरण केलं होतं कोविशिल्डचं. तर प्रत्येक आम्ही असं सर्व कार्यक्रम घेत असतो. सामाजिक कार्य आपण सुशील शिक्षण संस्थेतर्फे तर आपण दरवर्षी करत आहात. मूर्तीचं वैशिष्ट्य मला विचारायचं होतं. जी मूर्ती स्थापना केली होती माधव वटकर साहेबांनी, तीच मूर्ती आत्तापर्यंत आपण करत आहात त्याबद्दल? हो, याला नवसाचा गणपती म्हणून मानलं जातं. जे सर्व चांदीचे आहेत ते लोकांनी केलेले आहेत, पाळणे वगैरे जे काय आहेत, आणि ते आहे तशीच मूर्ती आम्ही ठेवलेली आहे. तर आपले जे सचिव आहेत, आपण मंडळाचे सचिव अप्पा चव्हाण, त्यांना विचारूया की आपण दोघं मिळून जे करत आहात, अध्यक्ष आणि सहभागी ह्या मंडळासाठी अध्यक्ष आणि सचिव जे कार्य केलेत त्याच्याबद्दल त्यांना पण जरा विचारून घेऊया. बोला काय जे आपण सुशील शिक्षण संस्थेतर्फे हे जे गणपतीचं करता, आपण हे जे प्रोग्राम करता दरवर्षी, यावेळी काय वेगळं करणार आहे आपण? दरवर्षी आमचे ज्या प्रोग्राम्स जे असते ठरलेलेच असतात, त्यामध्ये काही चेंजेस नसतं. आणि गेल्या वर्षीच्या आम्ही स्पर्धा वगैरे घेतलेल्या होत्या, त्यांचं पण प्राईज डिस्ट्रीब्युशनचा वगैरे प्रोग्राम जो आहे तो आम्ही करणार आहे येत्या 2 दिवसामध्ये. आणि जे शैक्षणिक वगैरे जे प्रोग्राम्स असतात ते वार्षिक परंपरेनुसार आम्ही चालू ठेवलेले आहेत. जे आमच्या संस्थापकांनी जे आम्हाला दिलेले आहे, म्हणजे जे घडवलेलं आहे त्यानुसार आम्ही ते प्रोग्राम कंटिन्यू चालू ठेवलेले आहेत. आमच्या चॅनलवर आपण गणेश भक्तांना एक शुभेच्छा आपण म्हणून बोलण्यात यावे. सर्वांना माझ्यातर्फे आणि सर्व गणेश भक्तांना, सार्वजनिक सुशील शिक्षण संस्था आणि सार्वजनिक मित्रमंडळातर्फे सर्व गणेश भक्तांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. न्यूज मराठीतर्फे आपण काही शुभेच्छा देऊ शकता का भक्तांनी असं सामाजिक आणि शैक्षणिक कार्यात सहभागी व्हावं आणि एकमेकांना सहाय्य करावं बोलून मी सर्वांना गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा देतो. कॅमेरामॅन किशोर गायकवाड बरोबर मी चंद्रभान मोरिया.